हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट्स स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण BA फर्स्ट इयर सेमिस्टर 1 मधील ऑप्शनल जिओग्राफी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. उत्तरपत्रिका लिहित असताना या सर्व सूचनांचे पालन आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. या अगोदर देखील मी विविध विषयांची नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता. 11वी 12वी या इयत्तेच्या देखील नमुना प्रश्नपत्रिका मी अपलोड केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, खाली दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. या प्रश्नामध्ये खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला, भूरूपशास्त्र ही डॅश भूगोलाची शाखा आहे. भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. दुसरा, प्राकृतिक भूगोलात डॅश घटकांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोलात भौगोलिक घटकांचा अभ्यास केला जातो. भूकवच व गाभा यांच्यामधील थरास डॅश म्हणतात. भूकवच व गाभा यांच्यामधील थरास प्रावरण असे म्हणतात. चौथा, पृथ्वीच्या गाभ्याला निफे असेही म्हणतात. पाचवा, ऊर्ध्व हालचाली डॅश निर्माणकारी हालचाली म्हणतात. ऊर्ध्व हालचालींना पर्वत निर्माणकारी हालचाली म्हणतात. सहावा, भूखंड वहन सिद्धांत डॅश यांनी मांडला. भूखंड वहन सिद्धांत वेगनर यांनी मांडला. सातवा, वनस्पती व प्राणी यांच्यामुळे विदारण घडून येते. वनस्पती व प्राणी यांच्यामुळे जैविक विदारण घडून येते. आठवा, यार्दांग हे भूमिस्वरूप डॅशशी संबंधित आहे. यार्दांग हे भूमिस्वरूप वाऱ्याशी संबंधित आहे. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पूर्ण झालेले आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. खाली आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. त्या 6 प्रश्नांपैकी एकूण 4 प्रश्नांची आपल्याला या ठिकाणी उत्तरे लिहायची आहेत 12 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 3 मार्क असतील. भूरूपशास्त्राचे महत्त्व थोडक्यात सांगा. भूरूपशास्त्राचे महत्त्व म्हणून आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे, तुम्ही पुस्तकामध्ये देखील पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला 6 ते 7 पॉइंट दिलेले आहेत. त्यामधील 4 किंवा 3 पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. थोडक्यात 3 पॉइंट्स अपेक्षित आहेत आणि सुरुवातीला प्रस्तावना व समारोप आवश्यक आहे. दुसरा क्वेश्चन, खडकाचे प्रकार सांगा. यामध्ये एकूण मूळ 3 खडकाचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक आणि स्तरित खडक. या 3 खडकांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत, कारण हे मूळ 3 खडकाचे प्रकार आहेत. पृथ्वीचे अंतरंग वर्णन करा. या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाबाबत आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये देखील काही वाक्ये आलेली आहेत, ती देखील तुम्ही लिहू शकता. या विश्लेषणामध्ये वर्णन करायचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही आकृती काढू शकता. या प्रश्नामध्ये जर तुम्ही आकृती काढली तर तुम्हाला 3 पैकी 2 गुण अवश्य मिळतील. भूकंपाचे परिणाम सांगा. भूकंपाचे परिणाम सांगत असताना विध्वंसक आणि विघातक असे दोन्ही तुम्हाला परिणाम सांगावे लागतील. शक्यतो विध्वंसक परिणाम अपेक्षित आहेत. किमान 5 ते 6 परिणाम तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत.
पाचवा प्रश्न, रासायनिक विदारणाचे प्रकार सांगा. रासायनिक विदारणाचे 6 ते 7 प्रकार आहेत. ऑक्सिडीकरण, भस्मीकरण, कर्माम्ल प्रक्रिया वगैरे. त्यामधील एकूण 3 किंवा 4 जे विदारणाचे प्रकार आहेत ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. सुरुवातीला रासायनिक विदारण म्हणजे काय हे देखील याची एक व्याख्या जर तुम्ही लिहिली तर तीच प्रस्तावना होऊन जाईल. त्यानंतर खाली तुम्ही समारोप करायचा आहे. प्रस्तावना लिहायची म्हणजे खूप मोठी लिहायची आवश्यकता नाही, कारण हा प्रश्नच मुळात 3च मार्कांचा आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ एक वाक्य लिहिणे की पुढील पैकी रासायनिक विदारणाचे प्रकार आहेत, ही देखील एक छोटीशी म्हणजे उत्तर लिहिण्याची पद्धत होऊ शकते. प्रस्तावना शक्यतो 5 ते 6 मार्क ज्या प्रश्नाला असतात त्या प्रश्नाला लिहायचे असते किंवा त्यापेक्षा जास्त, जो आपल्याला शेवटी 3 व 4 या प्रश्नामध्ये दिलेला आहे. 10 मार्कांसाठी जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आवश्यक एक पॅरेग्राफ 6 ते 7 ओळींची प्रस्तावना लिहावयाची असते. परंतु या लहान प्रश्नांमध्ये प्रस्तावना म्हणजेच उत्तर लिहिण्याची पद्धत असते. तशा पद्धतीने उत्तर लिहावयाचं असतं. नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या विविध भू आकारांची नावे लिहा. या ठिकाणी हा प्रश्न देखील तुम्ही आकृतीसहित लिहू शकता. नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या विविध भू आकारांची नावे लिहा. आता या ठिकाणी नावे लिहा दिलेलं आहे, म्हणजेच त्याचं थोडंसं विश्लेषण देखील तुम्हाला करायचं आहे आणि आकृती काढायची आहे. 3 आकृती तुम्ही काढून त्याच्या बाजूलाच 2-3 ओळींमध्ये प्रत्येक आकृतीची ती आकृती कशाची आहे किंवा कशा पद्धतीने ती तयार होते अशा पद्धतीने तुम्ही जर विश्लेषण केलं तर तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळून जातील. सर्वच प्रश्न या ठिकाणी सोपे आहेत. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. आता खाली आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत, परंतु यांपैकी केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. भूरूपशास्त्र म्हणजे काय ते सांगून भूरूपशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा. पहिला प्रश्न. किंवा विदारण म्हणजे काय ते सांगून विदारणाचे प्रकार स्पष्ट करा. या ठिकाणी भूरूपशास्त्र म्हणजे काय हे लिहित असताना तुम्हाला भूरूपशास्त्राच्या किमान 2 व्याख्या लिहिणे अपेक्षित आहे आणि भूरूपशास्त्र म्हणजे काय हे शब्दशः याचा वर्णन करणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर भूरूपशास्त्राचे स्वरूप म्हणून तुम्हाला पॉइंट टाकून त्या ठिकाणी स्वरूपाच्या एकूण 5 मुद्दे तुम्हाला लिहिणे अपेक्षित आहे. निरीक्षणात्मक स्वरूप किंवा वर्णनात्मक स्वरूप, सांकेतिक स्वरूप असे एकूण 5 स्वरूप आहेत. ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहेत व त्याचे विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर व्याप्ती स्पष्ट करत असताना एकूण 2 किंवा 3 मुद्दे आहेत. त्यामध्ये तुम्हाला व्याप्ती स्पष्ट करायची आहे. शीघ्र हालचाली किंवा मंद हालचाली आणि पृथ्वीचे अंतरंग अशी काही व्याप्ती आहेत. आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहे तशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करायचे आहे. भूरूपशास्त्र म्हणजे काय सांगून भूरूपशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लिहिता येईल. किंवा विदारण म्हणजे काय ते सांगून विदारणाचे प्रकार स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे. विदारण म्हणजे काय, केवळ विदारणाच्या तुम्ही 2 सोप्या व्याख्या लिहायच्या आहेत. एक व्याख्या तर आपल्याला ऑलरेडी समजलेली असते की विदारण म्हणजे खडक फुटणे, तुटणे किंवा खडकाचे तुकडे होणे या प्रक्रियेलाच विदारण असे म्हणतात. ही आपण समजलेली व्याख्या असते. परंतु जी काही शास्त्रज्ञांनी मांडलेली व्याख्या असते, पुस्तकामध्ये दिलेली असते, ती एक व्याख्या आणि आपली एक व्याख्या अशी तुम्ही 2 व्याख्या या ठिकाणी लिहू शकता. विदारण म्हणजे काय या प्रश्नामध्ये. आणि थोडक्यात प्रस्तावना ते सांगून विदारणाचे प्रकार हा पॉइंट टाकून त्याच्या खाली विदारणाचे जे 3 मुख्य प्रकार आहेत ते लिहायचे आहेत. कायिक विदारण, जैविक विदारण आणि रासायनिक विदारण. परत त्या 3 प्रकारांचे काही तुम्ही 3 लिहू शकता. त्या 3 प्रकाराचे पुन्हा 3 उपप्रकार तुम्ही लिहू शकता. कायिक विदारणाचे, परत जैविक विदारणाचे आणि रासायनिक विदारणाचे तुम्ही लिहू शकता. हा प्रश्न देखील सोपा आहे.
परंतु काही विद्यार्थ्यांनी भूरूपशास्त्र म्हणजे काय सांगून स्वरूप, व्याप्ती वगैरे याचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे वरील प्रश्न सोपा जातो। परंतु ज्यांनी विदारण या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, टिपा लिहा या प्रश्नासाठी, त्यांना विदारण म्हणजे काय व विदारणाचे प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न खूपच सोपा जातो। दोन्ही देखील प्रश्न खूप सोपे या ठिकाणी आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 4, वाऱ्याकडून तयार होणाऱ्या भू आकारांचे वर्णन करा। आता या ठिकाणी वाऱ्याकडून तयार होणाऱ्या भू आकारांचे वर्णन करायचं आहे, म्हणजेच वाऱ्याकडून तयार होणाऱ्या भू आकारांची माहिती थोडक्यात लिहायची आहे या ठिकाणी। तर सुरुवातीला वाऱ्यापासून कशा पद्धतीने भू आकार तयार होतात या संदर्भात प्रस्तावना लिहायची आहे तुम्हाला। खनन आणि वहन अशा दोन्ही पद्धतीने वाऱ्याकडून तयार होतात भू आकार। खनन पद्धतीने कोणते भू आकार तयार होतात व त्यानंतर वहन पद्धतीने कोणते भू आकार तयार होतात या बाबतीत थोडी माहिती लिहायची आहे। त्यानंतर कोणकोणते भू आकार तयार होतात आकृती सहित जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून जातील। यामध्ये आकृती काढणे अपेक्षित आहे, कारण येथे भू आकार आलेले आहेत आणि भू आकारांचं वर्णन देखील आलेलं आहे, म्हणून एकीकडे आकृती व त्याच भू आकाराची माहिती त्या आकृतीच्या बाजूला अशाच पद्धतीने तुम्ही लिहू शकता। पेपर हा सुटसुटीत असायला हवा, भूगोलाचा तर असायलाच हवा, कारण यामध्ये आकृत्या वगैरे असतात, त्यामुळे या प्रश्नाला तुम्हाला आकृत्या काढाव्या लागतील। जर तुम्ही आकृत्या काढल्या असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून जातील। अशा पद्धतीने ही नमुना प्रश्नपत्रिका आहे। अशा पद्धतीची तुमची नमुना प्रश्नपत्रिका असू शकते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि असेच मला सपोर्ट करत राहा। धन्यवाद।